जय श्रीराम. तर आज ऑफिसची किरकोळ 2 कामं होती. लवकर आवरून घरातून बाहेर पडलो. कस्टमरच्या घरी जायचं होतं पाचगावमध्ये. कस्टमरला फोन लावला आणि ॲड्रेस विचारला. कस्टमर कळंबातला जो राहायला होतं, कस्टमरचा टीव्ही बंद पडलेला. वरती बघतो तर कस्टमरनं डिश सगळी रंगवून ठेवली होती. कस्टमरचा डिश पण खराब झालेला आणि पुढचा गट्टू त्याला एल-एम-बी म्हणतात, तो पण खराब झाला तो बदलला. खाली बघतो तर येऊन टीव्ही चालू झाली. तिथनं बाहेर पडलो. दुसऱ्या पण कस्टमरला फोन लावला आणि त्यांची पण अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांच्या घरला चाललो. हा कळंबातला आपला भवनाचा रिकामा आहे. पण पुढच्या महिन्यात आपल्याला इथून पाणी वतायला बघायला मिळणार आहे. विषय कडमध्ये. कळंब्यात आलो, मानसिंग भेटला. मानसिंगला म्हणलं चल जरा फुलेवाडीला जाऊन येऊया. मानसिंगला गाडी बसवला आणि डायरेक्ट आलो फुलेवाडीला. फुलेवाडीच्या कस्टमरचा पण सेम प्रॉब्लेम झाला. त्यांचा गट्टू खराब झाला म्हणजे एल-एम-बी-एफ. त्यांचा गट्टू डायरेक्ट बदलायला घेतला. गट्टू बदलला. डिश पण त्यांचा पूर्ण खराब झालेला. तसाच ॲडजस्ट केला. खाली आलो, टीव्ही चालू करून दिला. एवढं काम केले म्हणल्यावर काहीतरी एनर्जी लागते म्हणून कळंब्यातला आपला काजू शेक प्यायला आलो. ₹50 फुल. 2 काजू शेक पिलं. मानसिंगला म्हणलं जातो आता घरला, मम्मीला घेऊन जायचं बाहेर. डायरेक्ट आलो आमच्या आर-के नगरमध्ये. सकाळ-सकाळी गडबडीत असल्यामुळे मला इथं मारुतीला येता आलं नाही. येताना पहिला म्हणलं मारुतीला जाऊया. देवळात गर्दी नसल्यामुळं मस्तपैकी दर्शन झालं. पाया पडलो मारुतीच्या. सगळं व्यवस्थित आहे म्हटलं असंच राहू दे. तिथनं बाहेर पडलो आणि डायरेक्ट आलो घरला. मम्मीला आवरून बसायला लावलेलं आधीच, कारण आज आमच्या मावशीचा वाढदिवस आहे तिकडे जायचं होतं. मम्मीला घेतलं, गाडीवर बसवलं, सगळं सामान बी घेतलं आणि आम्ही आमच्या घरातनं बाहेर पडलो. मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मम्मीनं पण वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मग तिला गिफ्ट आणलं होतं झाड, ते पण तिने दिलं. दर्शनाने आमची दीदी आली होती. दोघांना भेटलो. किचनमध्ये काय काय केले बघूया म्हटलं जाऊन. गुलाबजामुन डायरेक्ट घेतला आणि घातला तोंडात आणि तिथनं बाहेर पडलो. बाहेर आलो. वाढदिवस मस्तपैकी साजरा केला. केक तीन कापला, केक खाल्ला आणि डायरेक्ट बसलो जेवायला. जेवण एकदम विषय कट झालं भावांनो. तर व्लॉग कसा वाटला नक्की सांगा.